कूलर फिरवले केले वरून बघ. गेल्या वर्षी म्हणून पत्ता लावला ते झाला. ठीक आहे करा. नमस्कार, मी संदीप डोंबाळे, मदनवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. हनुमान जयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं कुस्त्यांचे मैदान इथं सगळे पंच मंडळी, गावकरी मंडळी आलेले आहेत. तर आपण त्यांच्या संगे थोडीशी चर्चा करत आहोत. तर आपण विचारूया की हे कसं कसं नियोजन केलं, कारण की एवढा मोठा आखाडा तर भरवला आहे. मोठमोठ्या कुस्त्या आहेत, उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी अशा भरपूर मोठ्या कुस्त्या आहेत. तर आपण 2-2 मिनिटं आपण त्यांच्या संगते बोलून चर्चा करूयात की हे कसं कसं नियोजन केलं, किती ताप झाला असेल या नियोजनासाठी. मला एक सांगा, आपण हा कसा आखाडा केला, काय काय नियोजन केलं, कसं नियोजन केलं? सर्वप्रथम सर्व गावकरी आणि यात्रा कमिटीचं अभिनंदन. ह्याच्यासाठी सर्व गावातील लोकांनी व यात्रा कमिटीने आम्हाला असं मदत केली आणि आमचे बाकीचे सगळे ज्येष्ठ वस्ताद आहेत त्यांनी जीवाचं रान केलं, भरपूर कष्ट घेतले ह्या 8 दिवसात आणि 1 महिनाभर झाला आम्ही कुस्त्या जोडण्यासाठी. सगळ्यांचंच योगदान लाभले आम्हाला. धन्यवाद. नवनाथ नरोटे आहेत, कारण मी या गावचे असल्यामुळे मला सगळे परिचयचे आहेत, त्याच्यामुळे नाव मी सांगत राहील. धन्यवाद. हे आपल्या गावचे दिलबापू ढवळे नेंबर आणि उत्कृष्ट माळकरी आणि गायनकार आहेत. ते भजन वगैरे सगळं गावातलं वगैरे तेच करतात. तर मला एक सांगा बापू, की यात्रेचं नियोजन तुम्ही कसं केलं? तसं पाहिलं तर यात्रा ही आमची सालाबादप्रमाणे रेग्युलर चालू आहे. आमच्या ज्या कुस्त्या ज्या होत्या त्या छोट्या प्रमाणात भरत होत्या, परंतु गावाच्या सहकार्यानं एकीनं या ठिकाणी आम्ही गेली 5-7 वर्षे हा मोठा या ठिकाणी मैदान भरवतोय. आणि हे मला वाटतं असंच बजरंगबलीच्या कृपेने वाढत जाणार आहे. निश्चितपणे सर्वांच्या सहकार्यानं हे मैदान अगदी अतोनात या ठिकाणी जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी या ठिकाणी कष्ट करून आणि यात्रा कमिटीनं या सर्व सहकार्यासाठी त्यांचंही एक योगदान भरपूर आहे आणि त्यांच्या योगदानातून हा जो आखाडा आम्ही भरवतो यात्रेच्या निमित्तानं, हा असा भव्य दिव्य आखाडा मला वाटतं आसपासच्या परिसरातून एक मोठा असा आखाडा हा आम्ही भरवतो आहे. आणि बजरंगाची कृपा आमच्यावर अशी सतत राहावं, या पिढीत नाही पुढच्या पिढीतही असंच चालू राहावं अशी मी बजरंगाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद बापू. आता आपल्या या गावचे गणेश आबा देवका ते उत्कृष्ट पैलवान आहेत ते, आणि त्यांची थोडीशी तब्येत बरोबर नसल्यामुळं त्यांनी हजेरी लावली आहे, पण त्यांना बोलता येणार नाहीये. धन्यवाद आबा. नमस्कार. तर मला ह्या यात्रेबद्दल तुम्ही काय सांगाल? पाहुणे म्हणून तुम्हाला काय वाटतंय? हे मैदान आहे, आता आपण मैदानामध्ये थांबलो आहोत मदनवाडीच्या. ह्या ठिकाणी होणारा हा जो काही आखाडा आहे, तसं पाहिलं तर आरोग्यम सुख संपदा, सर्वात मोठी संपत्ती जर काय असेल तर शरीराची आहे. आणि ती शरीराची संपत्ती किंवा ह्या ठिकाणी पहिलवान अगदी ताकदीचे येतात, हिंद केसरी येतात आणि हा गावाचा खरा अर्थाने लौकिक म्हणजे हा आदर्श घेण्यासारखा आहे. भावी पिढीने सुद्धा शरीर हे आपलं बळकटीचं बनून आपली ह्या गावची सुद्धा लहान थोर मंडळी असतील त्या आखाड्याचं लहानांचं सुद्धा कौतुक करतात आणि येणारे ज्याची शरीर संपत्ती आहे अशाचं सुद्धा कौतुक करतात. हा आखाडा खरा आदर्श आहे आणि अशी आखाडे गावोगावी व्हावी अशी मारुतीराया चरणी प्रार्थना. धन्यवाद. या गावचे सर्वात मोठे पैलवान, आम्ही त्यांना तात्या म्हणतो. तर त्यात मला एक सांगा की तुम्हाला हे आखाडा नेमवताना वगैरे काय वाटलं? लय कष्ट करावं लागतं बघा, खूप कष्ट घ्यावं लागतं. जेवढं वाटतं एवढं सोपं नसतं ते कधीच. ह्या गावचं मैदान म्हणजे पंचकृषीत चांगलं मैदान आहे, असं मैदान होत नाही आसपासच्या परिसरामध्ये.
तर मी आता आबांना भेटतो. आमच्या मुलावर त्यांचं कंटिन्यू लक्ष असतं, सतत लक्ष असतं. मुंबईला असूनही ते सतत लक्ष असतं त्यांच्या कुस्तीवर, त्यांना सपोर्ट करतात, त्याला खर्च पाण्याला पैसे वगैरे पण देतात ते. तर मला एक म्हणायचंय, ते मुंबई महापौर केसरी आहेत. ऑलरेडी त्यांनी भरपूर कुस्त्या खेळलेल्या आहेत, गावची शान. आणि ते मुंबईला असूनही यात्रेला दरवर्षी येतात सालाबादप्रमाणे. आणि कुस्त्यांसाठी पण भरपूर पैसे खर्च करतात, ते लहान लहान मुलांना पैसे देतात. तर मला एक सांगा आबा, तर तुम्हाला ह्या यात्रेबद्दल असं काय वाटतं किंवा पैलवानकी किंवा ह्या क्षेत्राबद्दल? नाही, कमिटीचे आभार मानतो मी. अरे कमिटीने वा. चांगलं लक्ष घातले हा, धन्यवाद आबा त्या बाबतीत. तर आणि कमिटीला एवढंच विनंती आपली की आपल्या गावातल्या लहान पिढीला त्यांनी पुढे प्रोत्साहन द्यावं. हो, अवश्य आबा देणार. आणि तुमचा शब्द कोणीही पाडणार नाही, मला चांगलं माहिती आहे आबा. ते आमचा अभंग आहे, अभंग हा मुलगा. अभंग, तुला काय वाटतं बाळा या कुस्तीबद्दल? मदनवाडीत खेळायचं म्हटलं तर तू तर कालच हजेरी लावली इथं. लय बरं वाटतं. भारी वाटतं. कुस्ती खेळायला तुला आवडतं? हा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तो प्रेक्षणीय कुस्ती करतो त्यामुळे त्याला आवडतं कुस्त्या. हे भाव आहेत जुने कुस्तीपटू आणि मदनवाडीचे गुरु सर्वांचे. सर्वांचे गुरु, पैलवानकी क्षेत्रातील सर्वांचे गुरु. आबांबरोबर त्यांच्या भरपूर वेळा त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे कुस्त्या पण त्यांच्या चालत होता, एकत्र तालीम केली वगैरे. तर मला एक सांगा भाऊ, की तुम्हाला काय वाटतंय कुस्तीचं मैदान हे काय वाटतं तुम्हाला? एकदम आनंद आहे बाळा. ही लहान मुलं आपली चांगली शिकव, गावाचं नाव राख तेवढं. अरे वा, आपणला आनंद आसू आले आहेत. तर ह्या लहान मुलासाठी त्यांचा भरपूर जीव आहे त्यांच्यावर. मी तसंच आपण भेटतो त्यांचे बंधुराज आप्पा. आपा, तुम्हाला सांगा मला की मैदानाबद्दल काय वाटतं, कसं तुम्ही हे मैदानाबद्दल केलं? म्हणजे असं आहे आता की जे महाराजांनी जे काय आता बोलले तसंच गावगाव असं मैदान भरावी आणि असंच ही संपत्ती सगळ्यांना लाभावं. मारुती चिरणी बोलतो मी. धन्यवाद, धन्यवाद. मला एक सांगा, ह्या गावचे आपण सावकार नावाने ओळखतो त्यांना. तर हे उत्कृष्ट कुस्तीपटू होते, उत्कृष्ट. आता अप्रतिम कुस्ती केलेलं आहे त्यांनी आसपास परिसरात, त्यावेळेस त्यांचं भरपूर नाव होतं. आणि अजूनही कुस्तीचा भरपूर छंद आहे त्यांना. तर मला एक सांगा, तर तुम्हाला ह्या मैदानाबद्दल मला थोडीशी माहिती द्या की कुस्तीची परंपरा कशी टिकली पाहिजे? वाढत वाढत मैदान मोठं वाढलं आणि अजून असंच मोठंच वाढणार आहे. आणि ग्रामपंचायतचं अभिनंदन करतो. बघा, अभिनंदन केलं आहे त्यांनी ग्रामपंचायतचं, आणि असंच वाढत वाढत पुढे जाणार आहे. हे मैदान एकदम छोटं होतं काही काळापूर्वी, तर ते मैदान एवढं मोठं झालं आहे की आता पंचकृषीत फेमस आहे हे मैदान. जेणेकरून इंदापूर तालुक्यात बऱ्यापैकी एक नंबरला मैदान आहे असं मला वाटतं. तर आपण आलो आहोत त्यांचे बंधुराज. कुस्तीबद्दल थोडीशी माहिती सांगा की आपण या मदनवाडीच्या आखाड्यामध्ये उभा आहे, आणि आखाडा हा उद्या होणार आहे 14 तारखेला 13 तारखेला आखाडा होणार आहे. आपल्या गावचे म्हणजे सगळ्यात मोठ्यात मोठा म्हणजे आखाडा आपला भरतो. आणि आपल्या इंदापूर तालुक्यात म्हणलं तर सगळ्यात मोठा चांगला आखाडा भरतो. तरी आपल्या गावचं म्हणजे अभिनंदन करतो आणि थांबतो. ओके, शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी गावांसाठी, आखाड्यासाठी. काका आहेत आपल्या गावचे, सेक्रेटरी आहेत. आणि आता याचं श्रेय खरं हनुमान कमिटी, जी यात्रा कमिटी आहे, यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. धन्यवाद, असंच पुढे चालू राहावं आणि गावात अशीच मोठी तालीम सुद्धा उभा राहावी हनुमान चरणी प्रार्थना करतो. अरे वा, अभिनंदन. आज या ठिकाणी मदनवाडी, तुमचा परिचय द्या पहिल्यांदा. हे गावचे मुंबईकर आहेत, त्यांना म्हणजे गावचेच आहेत, पण मुंबईला भरपूर दिवस त्यांनी जॉब केला आहे आणि उत्कृष्ट कुस्तीपट्टू पण होते. तुमचा परिचय सांगा, तुम्हीच नाव सांगा तुम्ही. किसन मारुती नरोटे. हळू बोलत राहा, काय अडचण नाही. ओके. किसन मारुती नरोटे. आज या ठिकाणी गावचे ग्रामस्थ मंडळी सर्वांनी जसे या तालमीचा नाद पहिल्यापासून जसा आहे या गावाला, तसा असाच पुढे चालावा. आणि लहान होता की बाबा नाव सुद्धा मोठं केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी आज कुस्ती जोडण्याचं जे काम करतात ती असंच काम त्यांनी पुढे चालू ठेवावी. ग्रामस्थांचं आभार. धन्यवाद. त्या गावचे आपले आणखी एक उत्कृष्ट कुस्तीपटू आहेत, जुने कुस्तीपटू, आणि आजही एकही मैदान आजूबाजूच्या परिसरात ते सोडत नाहीत. त्यांना समजलं की कुस्ती आहे या गावामध्ये, की आवर्जून ते तिथं भेट देतात. लहान लहान मुलांना बक्षीस पण देतात. त्यांच्या परिस्थितीनुसार भरपूर बक्षीस ते वाटतात. तर मला त्यांच्या संगे 2 मिनिटं चर्चा करायची आहे. काय वाटतं भाऊ,
माझं स्वप्न गाववाल्यांनी पुरं केलं. मी लोकांची मैदानं बघायला जायचो, ती माझ्याच गावात मोठं मैदान तालुक्याच्या लेवलला गेलं. ह्यात माझं गावकऱ्याचं सगळ्यांचं समाधान म्हणून सगळ्या गावाचं मेंबर सदस्य, सगळं तालुका पंचायती सदस्य सगळ्यांचं मी संपूर्ण आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद भाऊ. गावचे धनंजय थोरात सचिव इथं आलेले आहेत मैदानाच्या ठिकाणी, तर त्यांच्या संग 2 मिनिटं आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला या मैदानाबद्दल, यात्रेबद्दल काय वाटतं? आज हनुमान जयंती उत्सवानिमित्त जे हनुमान यात्रा कमिटी मार्फत इंदापूर तालुक्यात सर्वात मोठा असा कुस्तीचं जंगी आखाडा मैदान भरवलेलं आहे. गावकऱ्याच्या वतीने, सर्व ग्रामस्थाच्या वतीने आणि यात्रा कमिटीच्या वतीने इतकं मोठं की पुणे जिल्ह्यातील एक नामांकित असं आपलं मदनवाडीचा आज आखाडा आहे. आणि 2 महाराष्ट्र चॅम्पियन, 2 महाराष्ट्र केसरी पैलवान आज आपल्या आखाड्यात खेळणार आहेत. अशा बऱ्याच मोठ्या कुस्त्या आज शेकडो कुस्त्या लागणार आहेत. तरी मी यात्रा कमिटीचे आभार मानतो. जय हनुमान. बघा, या गावामध्ये इतक्या मोठ्या कुस्त्या घेतलेल्या आहेत, कारण की हनुमान जयंतीला भरपूर मैदानं असतात, तरीही इतक्या मोठ्या उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी अशा कुस्त्या घेणं एवढं सोपं नसतंय. तर एक गोपाळ वाबळे वाचतात म्हणतात या वगैरे, यांनी कसं ऍडजस्ट केलं असं ते मी तर शब्दात सांगू शकत नाहीये. हा ठीक आहे, नवनाथ नरोडे असतील, आपले कुंडली भाऊ असतील, असे गावकरी भरपूर मंडळी आहेत. त्यांनी सगळ्यांनी थोडं थोडं सहकार्य करून ह्या कुस्त्या जमवल्या गेल्या. हा, तर मला एक सांगा, आता आपल्या गावचे ZP सदस्य आहेत हनुमंत नाना, आम्ही नाना म्हणतो त्यांना. तर नाना, तुम्हाला मला एक सांगा की ह्या गावाबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबा? यात्रा असेल किंवा कुस्ती मैदान असेल, सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांना, ग्रामस्थांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो. सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा आपण हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात करत आहोत. कारण असं की आपण हनुमान जयंती आज आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कुस्तीचा आखाडा भरवतो. या आखाड्यामध्ये आम्ही नामांकित मधलं महाराष्ट्र केसरी जे आहेत ना, ते सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये लढवणार आहोत. त्यामुळे खरंच ही आमच्या गावची या कुस्तीची कमिटी, त्यांनी खरंच एक चांगल्या अशा कुस्त्या लावल्या आहेत. त्याबद्दल या सर्व कमिटीचं, म्हणजे कुस्ती कमिटी जी आहे ना, त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो. धन्यवाद. हा, या आपल्या गावचे राजाभाऊ देवकाते सरपंच. तर त्यांचा सिंहाचा पण वाटा आहे, कारण पहिल्या पॅम्पलेट छापण्यापासून ते शेवटच्या ह्याच्यापर्यंत तेच पाहतात बऱ्यापैकी सगळं. तर ते आता त्यांनी आखाड्यावर हजेरी लावली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा मुलगा अभंग डोंबाळे याची पण पोस्टरवरती कुस्ती गेल्या वर्षीपासून घेतात. तर मला एक सांगा राजेभाऊ, की तुम्ही लहान लहान मुलांकडे पण एवढं लक्ष दिलं जातं, तुम्ही कसं करताय? आता हे तर आपलं खरं तर मी पहिल्यांदा यात्रा कमिटीच्या आभार मानतो, आपल्या सर्व यात्रा कमिटीचा आणि समस्त गावकऱ्यांचं, की कारण आपण एवढा मोठा आखाडा घेतोय. आपल्या या पुणे जिल्ह्यात आपल्या मदनवाडी गावाचं नाव आहे की बाबा सगळ्यात जास्त भारी कुस्त्या कुठं होतात तर मदनवाडी गावामध्ये होतात. आणि यंदा तर पाहिले तर आपल्या गावात 2 महाराष्ट्र केसरी आहेत, एक पृथ्वीराज पाटील आणि एक दादा शेळके. ही 2 महाराष्ट्र केसरी एका आपल्या गावात येतात. ह्याचा आपल्या गावाला आपला अभिमान आहे. कारण दुसऱ्या गावात आता आपण पाहिले शेजारचे तर एक बी महाराष्ट्र केसरी नसतो, पण मदनवाडी आपलं छोटंसं गाव असून आज एवढा मोठा आपण जवळजवळ 9 ते 10 लाख रुपये आखाड्याला आपण खर्च करतोय. तर आपल्या सर्व यात्रा कमिटीचे आणि सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो की आपण एवढं कुस्त्याला प्रोत्साहन देतोय. तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे की आमचं असं यात्रा कमिटीचं आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आपल्या गावातल्या पोरांना, आपल्या गावातल्या वस्तादांना प्रोत्साहन द्यायचं काम चाललंय की बाबा एवढ्या मोठ्या कुस्त्या घेऊन बी आपल्या गावातील मुलं या कुस्ती क्षेत्रात कुठेतरी पुढे आले पाहिजे, कुठं महाराष्ट्र चॅम्पियन, महाराष्ट्र केसरी पर्यंत पोहोचले पाहिजे, एवढाच हेतू आपल्या या गावकऱ्यांचा आहे. मला एक सांगा भाऊ, की तुम्ही अगदी लहान मुलांकडे पण तुमचं लक्ष असेल. अगदी म्हणजे माझाच मुलगा मी सांगतो, तो 7 वर्षाचा तर आता पूर्ण झालेला आहे. तर त्याचं पण नाव तुम्ही पोस्टरला घेतलं, पण त्यातली काय कुस्ती बघून घेतली किंवा काय बघून घेतलं तुम्ही त्याचं नाव? खरं तर मी तुमचं युट्यूब चॅनल तुम्ही जी कुस्त्याचं टाकता डोंबे साहेब, ते आम्ही सगळं बघतो. त्यात अभंगची कुस्ती आपल्या पंचक्रोशीत एक म्हणजे 1 नंबरची कुस्ती होती.
त्यामुळं अभंगची आम्ही की यंदा ठरवलं की गेल्या वर्षी ही कुस्ती आपण अभंगची उद्घाटन कुस्ती घेतली होती, यंदा थोडासा बदल करून आपण बंटीची घेतली आणि परत पुढल्या वर्षी अजून थोडा ह्याच्यात चेंजेस होऊन प्रत्येकाला चान्स कसा भेटेल हे आपलं चाललेलं आहे. बघा ना, काही मुलाला गावच्या मागं सोडत नाहीत ते, की कुणाला ना कुणाला ते असं संधी देतात आणि ते गावची मल्ल पण तशी आहेत जेणेकरून की आसपासचा सगळ्या पंचकृषीत ते फेमस आहेत. म्हणजे अगदी देवकाते असतील, बनगर असतील, ढवळे असतील, भरपूर मुलं या कुस्त्यांमध्ये आलेले आहेत. तुम्हाला एक सांगा आबा, की तुम्हाला अभंग बद्दल काय वाटेल? आपला छोटा मुलगा आहे तो, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटेल? तुम्ही कंटिन्यू त्याच्या कुस्त्या बघता आणि तुम्ही मला कंटिन्यू 2 दिवसाला फोन येतो. 10 वर्षात नॅशनल खेळणार आहे, नॅशनल लेवलचाच पोरगा निघणार आहे. पण तुम्हाला त्याची कुस्ती उद्या बघा, तो कुस्तीला लागला ना, त्याला खाली जरी गेला 2 मिनिटात वरती लगेच येणार, त्याची ही वृत्ती. धन्यवाद आभारी आहो. तुमचं लक्ष आहे त्याच्यावरती. पण हे का बोललो मी, याचं का बोललो मी, की मला मला एका बोलावं वाटलं, कारण की आबा मला 2 दिवसांनी एकदा त्या अभंग विषयी फोन करतात सारखं. आपला हिंद केसरी युट्यूब चॅनल आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. त्याला बाहेरच्या देशातून पण कमेंट येतात, बाहेरच्या देशामध्ये पण चालतो तो. सौदी अरेबिया म्हणा किंवा इंडोनेशिया म्हणा, पाकिस्तान, अगदी पाकिस्तान आणि सौदी अरब, दुबई मधनं पण मला कमेंट आहेत. माझं युट्यूब चॅनल गेल्या वर्षी तर मी चालू केला होता, तर यावर्षी इतका ते फॉर्म मध्ये आहे की प्रत्येक मैदान मी लाईव्ह करतो शूटिंग, आणि मोठ्या मोठ्या मल्लांची, लहान मल्लांची मी कुस्ती टाकत असतोय. तर मला आबांचा सतत फोन असतो, भाऊंचं लक्ष असतं आमच्याकडे सारखंच, हे मैदान सोडत नाहीत, वरनं बक्षीस पण देतात. तर भरपूर मंडळ आहे, अगदी सावकार असतील आपले, त्यांचं पण गावाला वाहून घेतलं आहे कुस्तीसाठी वगैरे. तर धन्यवाद, लक्षात चांगले घ्या. धन्यवाद या सर्वांचं. आणि पुन्हा एकदा आपण भेटूयात उद्याच्या मैदानात. ठीक आहे. आणखीन पंच मंडळी, गावकरी मंडळी आलेले आहेत, यात्रा कमिटीवाले, तर आपण चर्चा करूया त्यांच्या संगती 2 मिनिटं. आपल्या गावचे पत्रकार आणि संपादक, त्यांच्या चॅनलचे दादासाहेब थोरात आलेले आहेत. त्यांच्या संगती आपण बोलूयात की त्यांना या यात्रेबद्दल किंवा या कुस्तीच्या मैदानाबद्दल, आपल्या गावाच्या बद्दल. कारण गाव तर एवढं मोठं नाहीये, पण जवळपास डबल महाराष्ट्र केसरी, 2 महाराष्ट्र केसरी, 2 उपमहाराष्ट्र केसरी अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत. चालूचे दादा शेळके, चालूला महाराष्ट्र केसरी झालेले दादा शेळके आत्ताचे, साधारण 15 दिवसापूर्वी झालेले आहेत ते. तर त्यांची कुस्ती ह्यांनी अगोदरच घेतलेली होती, त्याच्यामुळे त्यांना तर येणं गरजेचं. पण एवढं कुस्ती मोठ्या भेटणं एवढं सोपं नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं यात्रेबद्दल किंवा या मैदानाबद्दल? खरं तर मदनवाडीचा हा जो हनुमान जयंती उत्सव असतो, हा परिसरामध्ये म्हणण्यापेक्षा तालुक्यात 2-3 तालुक्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनेक वर्षांची परंपरा आहे या गावच्या या उत्सवाला. मात्र हा उत्सव आता मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होण्याचं कारण या गावच्या सगळ्याच ग्रामस्थांचं खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे. आणि या योगदानामुळे, या एकीमुळं हा उत्सव दिवसेंदिवस वाढत चाललाय. आणि हा वाढत असताना ग्रामस्थांनी जी चिकाटीनं किंवा अतिशय कष्टानं हा उत्सव मोठा होण्यासाठी जो प्रयत्न केलेले आहेत ते वाखाणण्यासारखे आहेत. आणि विशेष उल्लेख करावा असं की आमच्या गावचे जे ज्येष्ठ आहेत सगळेच, हे यात्रेमध्ये कसल्याही पद्धतीचं राजकारण येऊ देत नाहीत. आणि त्याच्यामुळं हा उत्सव मोठा व्हायला लागलाय. यामध्ये आमच्या गावचे रंगनाथ तात्या असतील, आमच्या गावचे तुकाराम भाऊ असतील, हनुनाना असतील, किंवा यात्रा कमिटीसाठी जे काम करतात आमचे पैलवान मनू तात्या असतील, बाळासाहेब असतील, राजाभाऊ असतील, किंवा सावकार, हे बरेच जे त्या गोष्टीसाठी योगदान देतात ते अतिशय मोठ्या प्रमाणात, किंवा सगळा वेळ असेल किंवा मान अपमान सगळं सहन करून ह्या गोष्टी कशा मोठ्या होतील यासाठी प्रयत्न करत असतात. यामुळं अनेक दिवसांपासून आमचा हा आखाडा देखील लाखो रुपयांमध्ये होतोय. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातले नामांकित पैलवान या ठिकाणी येत असतात. गेल्या वर्षी तर मला वाटतंय दुसऱ्या राज्यातले देखील पैलवान आम्ही या ठिकाणी आणलेले होते. यामुळं या गावचा आदर्श इतर गावांनी देखील घेण्यासारखा आहे. आणि जर मदनवाडी गावचा आदर्श इतर गावांनी घेतला तर नक्कीच तिथल्या युवकांना, युवतींना किंवा सगळ्याच परिसराला हा प्रेरणा ठरणार आहे. आणि त्या आदर्शानुसार जर गाव चाललं तर प्रत्येक गाव हे व्यसनमुक्त राहील, युवक पिढी ही सुदृढ राहील, सुशिक्षित राहील, आणि याचा फायदा हा आपोआपच देशाला होईल. त्याच्यामुळं मदनवाडी गावचा आदर्श घेण्यासारखाच आहे. आणि हे जे
उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. हा होत असताना अतिशय कष्टानं आमच्या गावचं ग्रामदैवत हेच खरं तर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे श्रद्धा ठेवण्यासारखं आहे. आणि हनुमान जयंती महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये होतं. रामदास स्वामींनी जे सुरू केलं त्याचाच आम्ही आदर्श घेऊन आम्ही चांगल्या पद्धतीनं कसा उत्सव आमच्या गावचा साजरा होईल हे प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये आमच्या गावचे सगळेच योगदान देतात आणि भविष्यात देखील आमचं कसं आखाडा मोठा होईल, कसं जयंती उत्सव मोठा होईल किंवा हनुमान देवस्थानच्या वतीनं कशा पद्धतीनं वेगवेगळी सामाजिक कार्य देखील, मग त्याच्यामध्ये आमचं पोलीस ट्रेनिंग असेल किंवा पर्यटन स्थळ असेल किंवा कार्यालय, असं काय चांगल्या पद्धतीचं जे काही करता येईल ते देखील आमच्या ग्रामस्थांच्या डोक्यामध्ये आहे. त्या गोष्टी साध्य होण्यासाठी आम्हाला आणखी काही कालावधी लागेल, पण तोपर्यंत आम्ही जे आत्ता काम करतोय हे आखाड्याचं असेल मोठ्या प्रमाणामध्ये किंवा जयंतीचं असेल हे चांगलंच आहे आणि भविष्यात देखील मोठ्या प्रमाणात साजरं होईल असं मला अपेक्षा आहे. या आखाड्याबद्दलच का बोलायचं असेल तर कारण हा पंचकृषीतला सगळ्यात मोठा आखाडा भरतो, म्हणून याचं पुन्हा पुन्हा आपल्याला पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने बोलणं करून घेणं गरजेचं आहे. कारण की लहान लहान मुलं आहेत, आताची पिढी भरकटत चाललेली आहे. तर ह्या कुस्तीच्या माध्यमातून स्पोर्ट मध्ये कसे मुलं खेळामध्ये कसं मुलांना आणायचं किंवा कसं व्यायामाचं महत्त्व पटवून द्यायचं या माध्यमातून हे केलं जातं. म्हणून आपल्याला सारखं सारखं बोलावं असं वाटतं. ह्या गावचे आपले आदर्श सरपंच नानासाहेब बनगर त्यांच्या संगती 2 मिनिटं चर्चा करणार आहोत आपण. नानासाहेब, तुम्हाला एक सांगा की तुम्ही ह्या गावाबद्दल किंवा सर्व कुस्त्यांबद्दल तुम्हाला असं काय वाटतं वेगळं? सर्वसाधारणपणे मदनवाडी गावातील परंपरेनुसार कुस्त्यांचं मैदान पहिलं छोट्या पद्धतीने भरत होतं, कारण आता एक 4 ते 5 वर्षापासून उत्सुकता किंवा आवड बाहेरचे गावातील परिसरातील 2-4 तालुक्यातील वस्तात किंवा हिंदकेसरी असतील, जिल्हास्तरीय असतील, तालुकास्तरीय असतील हे वस्तात इथं आपल्याला मदनवाडीत पसंती करून इथं कुस्त्यांसाठी येतात. त्यामुळं ह्या आकड्याचं प्रमाण छोट्यातनं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि मदनवाडीकरांचे बी आमच्या गावातील असे पैलवान बरेच असे पहिल्यापेक्षा आता जास्त खेळाकडे वाढ झालेली आहे. त्यामुळं ह्या मैदानाचं मदनवाडीतील सर्वसामान्य सर्व लोक किंवा जे आधी परिसरातील जे पैलवान असतील त्यांनी हे आकड्याचे नियोजन केलं, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानतो. तर आपण भेटणार आहोत तुकाराम बुवा, आपले गावचे आदर्श सरपंच आहेत, माझे सरपंच ते. त्यांच्या संगती आपण 2 मिनिटं चर्चा करणार आहोत की या मैदानाचं नियोजन तर भरपूर करावं लागलं असेल, कारण की एवढं वाटतं एवढं सोपं नाही. जवळपास 10-12 लाखाच्या आसपास त्याला खर्च येतो. वेगवेगळ्या ठिकाणावरून बाहेरून पण लोक येतात पाहण्यासाठी, कारण मैदान हे प्रेक्षणीय होतं. तर आपण तर पाहणार आहोत उद्याच्याला आपण की 13 तारखेला की हिंदकेसरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर मला एक सांगा की हे किती दिवसापासून तुम्ही नियोजन केलं होतं? याचं नियोजन साधारणतः आम्ही मोठ्या कुस्त्या भरवायला साधारणतः दादासाहेब थोरातांनी सांगितल्याप्रमाणे 3-4 वर्षापासून मोठ्या कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे. त्यात सर्वात मोठं श्रेय जातं आपले शेतपळचे आमचे सहकारी मित्र गोपाळ बाबळे. बऱ्याच ठिकाणी कुस्त्या मिळत नाहीत लोकांना, पण आम्ही अगोदरच तारीख घेतल्यामुळं दादा नरोटे असते, प्रमोद बाप्पा असते, राजाभाऊ नरोटे असते, मनोबन पैलवान असते, सर्वच आमच्यातले गावातले पैलवान असते सगळेच. ते अतिशय चांगलं नियोजन करतात. काय होतं बऱ्याच वेळा पैसे असून सुद्धा पैलवानांच्या तारखा मिळत नाहीत. म्हणजे जे पैसे म्हणण्याच्या चुकीचं होतं पैशाचा विषय, पण ते जे मानधन देतो तर ते मानधन असून सुद्धा पैलवानांच्या तारखा मिळत नाहीत, कारण सगळ्याच यात्रा हनुमान जयंती बऱ्याच ठिकाणी भरत असतात. त्यामुळे आमच्या मदनवाडीला ह्याचं नियोजन करताना सगळ्यात पहिलं श्रेय जातं आपले शेटपळगडेचे गोपाळ बाबळे, मनुताता बनगर असत्यान, राजाभाऊ देवकाते असत्यान, विजूभाऊ देवकाते असत्यान सावकार, प्रमोद बाप्पू नरोटे असत्यान, दादा नरोटे असत्यान. हे खरोखर म्हणजे तन मन धनाने हे ह्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत. तरी आमच्या अजून सुसज्ज करायचं आहे, भविष्यात करू आपण ते. आकडा असेल किंवा बाकीचं बसण्याची व्यवस्था असेल, आम्ही टप्प्याटप्प्याने आता कुस्त्या घेतल्यात. आता दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 3 तालुक्यात नाही पण जिल्ह्यात अशी एवढी मोठी शासकीय किंवा काही नाही, आम्ही
भविष्यात नियोजन असं करणार, तालुक्याचं स्तरीय सुद्धा कुस्तीचं नियोजन आम्ही मदनवाडी गावात करणार आहेत. म्हणजे स्पर्धा घेणार स्पर्धा घेणार आहात आहेत. का? बघा म्हणजे किती मोठं नियोजन आहे आपण पाहत आहात. तर एवढं करणं सोपं नाही, कारण की एक छोटंसं मैदान घ्यायचं म्हटलं तरी त्याला निधी गोळा होत नाहीये. तर एवढं मोठं नियोजन ह्यांचं भविष्यातलं आहे की आपण पंचकृषीत पण ते होणार नाहीये, कुठल्याच गावात होणार नाही. हे गाव छोटंच आहे, एवढं काही मोठं पण नाहीये. आजूबाजूच्या मोठ्या गावांपासून चांगल्या कुस्त्या भरतात, चांगली यात्रा भरते. तर मला एक सांगा, आता मी तात्यांना भेटणार आहोत, तर तात्यांबद्दल मी थोडी चर्चा करणार आहोत. आपल्याला काय सांगायचं का अजून? ओके, धन्यवाद. आपण तात्यांना भेटणार आहोत की हे सर्वात जुने त्यांनी तुम्ही सुरुवातीला यात्रा कमिटी स्थापन केल्यानंतर तुम्ही कसं परंपरा चालवली आहे पुढं? ते असं झालं की एक उत्स्फूर्तपणा, ज्यावेळेस मी तरुण मंडळ स्थापन केलं गावामध्ये आणि गावामध्ये गणपती बसवायला सुरुवात केली, त्याच्यातून एक प्रकारचं स्फुरण मिळालं आणि जनसेवा करायची संधी मिळाली. त्याच्यातून अशी योजना सफल झाली की आपण या गावामध्ये यात्रेची चांगल्या प्रकारे यात्रा भरवून आपल्या ह्याच्यात ही करावी, म्हणून आम्ही पांडुरंग शिंदे, आम्ही ही बाकीची मंडळी ही सगळी एकरूप झालो. तरुण मंडळातली काही लोक आली आणि त्या असं यात्रेचं स्वरूप ही झालं. परंतु त्यावेळेस गाव हे खेड आहे आणि खेड असताना लोकांची जास्तीत जास्त वर्गणी गोळा करता येत नव्हती. जी दिल त्याप्रमाणे आम्ही घेत होतो, पण ते सगळं निधी अपुरा पडू लागला यात्रेला. पुढं आम्हाला एक शक्कल लक्षात आली की आम्ही एक 10 लोकांनी 1,000 रुपये एक फंड म्हणून स्थापन केला. 1,000 रुपये प्रत्येकी 10 लोकांनी ते 10,000 रुपये जमवले आणि ती काही गरजू लोकांना देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि त्याच्यातून हे फंड इतका मोठा तयार झाला की आज 1.25 कोटी रुपयाची गावामध्ये विकास कामं केली आणि चालू वर्षी 2 कोटी रुपये वसूल झालेले आहेत फंडाची. आणि या सर्व गोष्टी आम्ही या सगळ्यांच्या सहकार्याने करत आलो. एक तर म्हणजे काय नाही की सगळ्याचं सहकार्य असल्यामुळं या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या आणि आम्हाला शक्य झाल्या. इथून आता बुवांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही जास्तीत जास्त हे करण्याचा प्रयत्न करेल. त्यांनी सांगितलं स्पर्धा वगैरे अमुक तमुक. आणि इथं आता तुम्ही पाहताय इथं जे मल्ल येतात हे महाराष्ट्र केसरीची शेवटची कुस्ती आहे. दोन्ही महाराष्ट्र केसरी आहे. पृथ्वीराज पाटील बी महाराष्ट्र केसरी आहे, बनकर बी महाराष्ट्र केसरी आहे. आणि जास्तीत जास्त आता नव्याने झालेले दादा शेळके पण दादा शेळके आता झालेले, पण हे जुने महाराष्ट्र केसरी आहे. असे नामांकित मल्ल बनवून गावाचं नाव आम्ही बोलवून गावाचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला. आणि जवळजवळ आता मला दुसऱ्याचा हेवा दावा करायचा नाही, परंतु हे गाव परिसरामध्ये गाजलं की या सगळ्या गोष्टीमध्ये गाजलं. आणि परिसर हा मदनवाडीकडं असा बघू लागला की कार्यकर्ते सगळे व्यवस्थित हे करून फार मोठा विकास केला आणि चांगल्या प्रकारचे कार्यक्रम गावामध्ये राबवतात. सप्ताह मंडळाचे कार्यक्रम आहे, यात्रा मंडळाचा कार्यक्रम आहे, कुस्ती मंडळाचा कार्यक्रम आहे. ह्या आजूबाजूच्या खेळाला स्फूर्ती मिळण्यासारखं एक ही झालेलं आहे. त्यामुळं मदनवाडीचं नाव आता चांगल्या प्रकारे लोकांच्या तोंडून येत आहे, एवढीच आम्हाला इच्छा होती. आणि ते हेतून पुढे राखण्याचा प्रयत्न आम्ही करू अशी सदिच्छा व्यक्त करतो किंवा तुम्हाला ग्वाही देतो. बघा, आता आपण हिंद केसरी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सर्व मुलाखत पाहत आहोत. तर किती मोठ्या प्रमाणे म्हणजे किती अवघड होतं पहिलं की जेणेकरून छोटंसं गाव, खेडेपाड्याचं गाव, इथून कसं कसं लोक वर्गणी गोळा केली, त्याच्यातून कसं फंड वाढवत नेला, तर याच्यातून कशी प्रगती होते त्या सर्व गावांनी तर आदर्श घ्यावाच बाहेरच्या पण. तर याच्यातून मला एक म्हणायचं आहे तात्या की मदनवाडी गाव तर बऱ्यापैकी पुण्यामध्ये वगैरे जास्त लोकांना माहित नाहीत,
पण माझ्या मुलाची कुस्ती तिथं झाली होती पुण्यामध्ये. तर तिथं त्यांनी नाव घेतलं हा मदनवाडीचं पैलवान आहे. तर मग मला भरपूर लोकांनी विचारलं, तिथल्या वस्ताद लोकांनी वगैरे पुण्याच्या, अगदी काका पवारच्या तालमीतल्या लोकांनी सुद्धा विचारलं होतं तिथल्या पैलवानांनी, की हा मुलगा तुमचा मदनवाडीत खेळतो, मग मदनवाडीमध्ये काय मोठी तालीम आहे का, किंवा त्याला शिकवण्यावर चांगले वस्ताद आहात का? तर मी त्यांना म्हणलं मग मदनवाडी गाव आहे, त्याला प्रॅक्टिससाठी बाहेर नेतो. तर मदनवाडी गाव जवळपास पूर्ण देशामध्ये पण ओळखलं जातं, कारण ह्या माझ्या लहान मुलाच्या कुस्तीमुळं ते नाव चर्चेत आलेलं आहे. मदनवाडी गाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, हे नाव चर्चेत आलेलं आहे ऑलरेडी. जरी आपल्या गावात माहीत नसेल, पण मला माहीत आहे. मी त्याच्या व्हिडिओ पण तुम्हाला पाठवून देईल, माझ्याकडे व्हिडिओ आहेत, लाईव्ह आहे. याच्या बाबतीत, मदनवाडीच्या बाबतीत जवळपास इंडोनेशिया, पाकिस्तान, अगदी पाकिस्तान पण म्हणतोय मी, कारण कमेंट आलेले आहेत मला, सौदी अरब आणि दुबई, आणि याच्यामधून हे कमेंट आलेले आहेत की हा मुलगा चांगला आहे. हा गाव आम्हाला कधी कधी 1-2 व्यक्तीने तर असं म्हणणं मांडलं आहे की हे गाव मला पाहायचंय. ह्या गावात असा छोटासा मुलगा, बारकं गाव असून जर छोटासा मुलगा तयार होत असेल तर इथं काहीतरी वेगळं असेल, म्हणून ते पाहायला पण येणार आहेत, भेट देणार आहेत. तसे ते आल्यानंतर मी सांगेलच. तर मी एक शरद नाना आहेत, शरद नाना नाही होतो. धन्यवाद तात्या, तुम्ही छान बोलला, आणि पुढं पण अशीच परंपरा टिकून राहावी हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण शरद नाना आहेत, बापू तुम्हाला पाय बोलायचं तर शरद नाना बोलतील 2 शब्द. नाही, आता यात्रा उत्सव कमिटीच्या माध्यमातून मदनवाडीच्या विकासामध्ये भर पाडत असताना आमच्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून हा जो कुस्तीचा आज आखाडा 13 तारखेला जो होणार आहे, ह्याचं सर्व नियोजन आमच्या मदनवाडी गावातील जे नामांकित आमचे पैलवान लोक होती, त्या सर्वांनी मिळून अतोनात कष्ट घेऊन सर्व कुस्त्यांचं जोडलेले आहेत. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपलं गाव कसं पोचन याच्यासाठी यात्रा कमिटी तर प्रयत्न करतेच, पण त्याच्यामध्ये जास्तीचा प्रयत्न हा आपल्या पैलवानांचा, मदनवाडीतल्या पैलवानांचा आहे, कारण त्यांनी जास्त योगदान याच्यामध्ये दिलेलं आहे. कारण महाराष्ट्रात लेवलची कुस्त्या जोडणं आणि त्यांच्या कुस्त्या आपल्या छोट्याशा गावामध्ये हनुमान जयंतीला घेणं ही अत्यंत जिगरीची बाब आहे. आणि अशा संघर्षाला सुद्धा ही आमची गावातील सर्व मंडळी काम करून त्यांची आज कुस्त्या इथे या ठिकाणी नेमतात. महाराष्ट्र लेवलच्या आपल्या या फडावरती कुस्तीच्या आखाड्यावरती जवळपास 3 कुस्त्या मला वाटतं महाराष्ट्र लेवलचे सर्व पैलवान या ठिकाणावरती येणार आहेत. आणि म्हणून मी या निमित्ताने आव्हान जनतेला सुद्धा करीन की ह्या कुस्त्या आमच्या गावातील तुम्ही पाहाव्या आणि जास्तीत जास्त लोकसंख्येने या ठिकाणावरती आपला क्रीडाचा आनंद घेण्यासाठी मदनवाडी गावामध्ये आपण सर्वांनी यावं असं एक ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. आता मी एक बोलत आहे, माझी मुलगी पैलवान आहे, सांगावंसं वाटतं असं, कारण की बाहेर गेल्यानंतर मला विचारतात, हो हा कुठलं आहे, तुमचं गाव कुठलं आहे, तुमच्या मुलांचे कुस्ते घ्यायचे, तर गावाचं नाव तिथं मेन्शन करावं लागतं. आणि गावाचं नाव तर मी दुसरं बदलू शकत नाही, कारण की ते मदनवाडीच टाकावं लागणार आहे मला, कारण मी मदनवाडीचंच आहे. तर पुण्यामध्ये मी जातो नाना तात्या, तर मला विचारलं जातं बरं का, तर मला विचारलं जातं की हा मुलगा तिथं तुमचा खेळतो, तर मग ह्याला वेगळं काय टेक्निक आहे का, वेगळं काय शिकवण आहे का, विचारलं जातं. कारण त्याचे प्रेक्षणीय कुस्ते असतात बाहेर पण. ती मुलगी पण माझी पैलवान आहे, ते पण छान कुस्ती खेळते, अप्रतिम कुस्ती खेळते. तर हा लहान आहे, हा 7च वर्षाचा आत्ता पूर्ण झालेला आहे, ह्यातला 8वं वर्ष चालू झालेला आहे. तर याची कुस्ती मला वाटतं पेडगाव पुण्यामध्ये घेतली होती. तर तिथं पेडगाव गावकऱ्यांनी त्याचा फेटा बांधून सत्कार केला आणि गावकऱ्यांचं नाव घेतलं. हे गावाने, तर मी काय सांगितलं, मला दत्तक मागत होते, हे 2-3 तालमीमध्ये दत्तक मागत होते. मी काय तालमीचं नाव सांगू शकत नाही, तर मी नाही देऊ शकत म्हटलं. जे माझं गाव ठरवलं ना, तर त्यानुसार मी नियोजन करू शकतो. म्हणलं माझी परिस्थिती एकदम साधी आहे. तर त्याच्या बाबतीत ती गावकरी निर्णय घेतीलच काय करायचं ते त्याच्या भविष्याचा. तर ही माझी मुलगी आहे वेदिका डोंबाळे, हा इंदापूर केसरीला पहिला बसला आहे आत्ताच्या, आणि ही मुलगी आहे वेदिका डोंबाळे. तर हिचं प्रत्येक मैदानावर बऱ्यापैकी सत्कार केला जातो, कारण तिच्या कुस्त्या प्रेक्षणीय असतात आणि ती योगा पण करते. मला असं वाटेल की मला गावाने भरपूर शिकवलं, गावाचं सगळ्यांचं सहकार्य, आणि ह्या गावामध्ये राजकारण येऊन देत नाही. तात्याने मागाशी एकदम चांगलं बोलले ते, की ह्या गावामध्ये राजकारण कधीच येत नाही, आणि न राजकारण आल्यामुळं बघा ना इतकी प्रगती झाली. उद्याचं मैदान तर आपण पाहणार आहोतच, लाईव्हला माझाच चॅनल आहे हिंद केसरी 555. तर मला एक पुन्हा एकदा सर्वांचं आभार म्हणावं वाटतो. आणि तात्यांचा मुलगा आला आहे, तर तात्यांचा बरं मी गुरुजींसंगती बोलतो, आपल्या गावचे पण ते पण कुदळे गुरुजी आलेले आहेत आपल्या गावामध्ये. कीर्तन असतील, काय असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, अगदी 100% ते वेळ देऊन येतातच. अगदी जॉबला आहेत तरी पण येतात, म्हणजे शिक्षक आहेत एक. तर मला एक सांगा गुरुजी,
मग यात्रेबद्दल काय सांगताल किंवा गावाबद्दल काय सांगताल? गावाचं बद्दल तुम्ही पहिल्याचे पहिले आणि आता याच्यामध्ये काय फरक पडला आहे हे मला सांगा 2 शब्दामध्ये. मदनवाडी गाव हे या पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्याला कारण असं आहे की मदनवाडी गावामध्ये प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक याच्यामध्ये मदनवाडी गाव अग्रेसर असतं, मदनवाडी गावाचं नावच असतं. परंतु सामाजिक ऐक्य, सलोखा, ऐक्य याच्यामध्ये सुद्धा मदनवाडी गाव आता 1 नंबरला नावाजलेलं आहे. त्याला कारण की आमच्या गावामधले असलेले बुजुर्ग मंडळी, नवीन तरुण युवक यांचं एकी आणि सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन आम्ही मदनवाडी गाव हे यात्रा कमिटी असेल, तरुण मंडळी असतील किंवा अनेक मंडळी असतील गावातली, हे एकत्र येऊन सामाजिक ऐक्य भावनेने आम्ही काम करत असतो. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण आता त्यांनी सांगितलं की या गावाचा मोठा फंड आहे आणि या फंडातून अनेक विकास कामं झालेली आहेत. मग ते पाझर तलावाचे असतील, शेतीसाठी काय आपण जे तलाव बांधतो त्यासाठी असतील. त्याचबरोबर हा एक स्तुत्य उपक्रम आता केला की हा कुस्ती हा एक देशी खेळ आहे आणि या देशी खेळाला महत्त्व येण्यासाठी आमच्या गावामधले सुद्धा काही या ठिकाणी नामांकित पैलवान आहेत. यामध्ये मनोहर बंडगर तात्या असतील, विजय देवकाते साहेब असतील, राजाभाऊ देवकाते असतील, त्याचप्रमाणे आता नवीन उभरतं नेतृत्व कल्याण बंडगर बंडगर असतील, ढवळे असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी कुस्तीला न्याय देण्याचं काम हे लोक करतात. आणि यांच्या पाठीमागे संपूर्ण आम्ही गाव एक ताकदीने उभं राहतो की या देशी खेळाला महत्व प्राप्त करून देऊन हा खेळ तर महाराष्ट्राचा खेळ आहे. हा अख्ख्या देशामध्ये पण महाराष्ट्राचं नाव घेतलं जावं म्हणून आता एक कुठतरी परंपरा असं संपत चाललेली होती, पण पुन्हा एकदा वाव भेटलेला आणि मदनवाडी गावाने खूप मोठा या ठिकाणी विकास निधी जमा करून या खेळाला न्याय मिळवून दिलेला आहे. म्हणून मला मदनवाडी गावाचं विशेष कौतुक करावं असं वाटतं आणि इतर गावांनी या मदनवाडी गावाचा आदर्श घ्यावा अशी सदिच्छा या ठिकाणी. धन्यवाद. आपण आलो आहोत, आम्ही मुन्ना म्हणतो त्यांना, संचालक आहेत, तात्यांचं मुलगा आहे. तुम्हाला एक सांगा, आता नवीन पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन करताल की बाबा ही भरकट चाललेली पिढी आहे, काय काय बघताय तुम्ही, आपण व्यसनाधीन झालेले आहेत, त्याच्यातून बाहेर निघण्याचा हा एकदम कुस्ती खेळासाठी तर एकदम चांगला मार्ग आहे. तर मला एक सांगा की काय वाटतं तुम्हाला? नवीन पिढीला हे एक आदर्श घेण्याचं काम आहे. कुस्ती क्षेत्र हे चांगल्या पद्धतीने मदनवाडी गावाने कुस्ती क्षेत्रात चांगली भरारी घेतलेली आहे आणि याचं नाव अख्ख्या अख्ख्या देशामध्ये झालेलं आहे ऑलरेडी मदनवाडीचं नाव माझ्या भारत मुलामुळं. तर हे जे व्यसनाधीन होत चाललेले मुलं आहेत त्याच्यासाठी तर 1 नंबरचं मार्गदर्शन आहे की बाबा कुस्ती खेळ झालं किंवा दुसरा खेळ झालं. आणि या गावामधून प्रत्येक वर्षी 1-2 मुलं जॉबसाठी लागतात, नोकरीसाठी पण चांगली संधी भेटते, क्लास 2 अधिकारी, पोलीस असे भरपूर लागलेले आहेत. या गावाचं ग्रामदैवताचं पूर्णच आपल्यावर हे आहे, म्हणजे आशीर्वाद आहे. बरोबर. हा, तर तुम्हाला काय वाटतं? ग्रामदैवताचा आशीर्वादाने पहिलं जे गाव होतं मदनवाडी गाव हे आता पहिले राहिलेलं नाही. पहिले गावाचं नाव जरा वादविवाद असायचे, हे असायचे. आता यातूनच चांगली पिढी बनत चाललेली आहे आणि याच्यातून बरेचसे शिक्षणाच्या आधारे मोठे पदाधिकारी बनत चाललेले आहेत. याचा गावाला अभिमान वाटतो या मुलांचा. चांगली पिढी बनत चाललेली आहे. बघा गावाची पिढी कशी चांगली बनत चालली आहे यांनी ते सांगितलं संचालकांनी. किंवा कशी भरकटत चाललेली पिढी ह्या गावाच्या माध्यमातून, कुस्तीच्या माध्यमातून कसा लोकांनी आदर्श घ्यावा, कशी पिढी बदलली पाहिजे याबद्दल यांनी एकदम छान पद्धतीने सांगितलं आहे की बाबा कसं केलं पाहिजे. तर आताची नवीन पिढी आहे, आपण उद्या तर पाहणार आहोत कुस्ती. आज यात्रेचं पण आपण शूट केलेलं आहे लाईव्ह मध्ये, मनोरंजन विश्वला 2 चॅनल आहेत. आणि उद्या कुस्त्याचा आखाडा भव्य दिव्य निकाली, जंगी निकाली कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. तर तात्या असतील, हे असतील, पूर्ण पहिल्यापासून यांनी गावासाठी वाहून घेतलेला आहे. सावकार असतील, ते कुस्तीपट्टू होते आणि गावासाठी पण. आणि एकही निर्णय आपला असो किंवा बाहेरचा असो चुकीचा देत नाही ते.
आपल्या गावातला पडला तरी पडलाच देतात आणि दुसऱ्या गावाचं जिंकला असलं जिंकलेलं देतात. असं दुजाभाव कधीच करत नाहीत. तात्यांचं पण इथं निवेदक असतात मोठे मोठे किंवा पंचमंडळी असते, तरी त्यातून तात्यांचंही तेवढंच लक्ष असतं. बा कुस्ती झाली नाही, कुस्ती खेळू द्या, डावावू द्या, जास्त वेळ चालली असली तर उठवून लावा. हे गेल्या वर्षीच्या शूटिंग मध्ये आहे माझ्या. तर तात्या बोलतात तसं. तात्या मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यावं असं वाटतं. तर कुस्तीबद्दल तुम्हाला जास्त आवड आहे आणि तुम्ही पंच म्हणून पण भरपूर काम केलेलं आहे पहिल्यांदा, कारण माझी कुस्ती तात्या लावत होते. मी पण कुस्तीपटूच आहे. माझ्याकडे पण राज्य लेवलचं सर्टिफिकेट आहेत, पण थोडेसे परिस्थिती अभावी मला जॉब करता आला नाही. ऑलरेडी मी सौदी अरबला जॉबला पण लागलो होतो, पण परिस्थिती अभावी नाही जाता आलं मला. मला एक सांगा तात्या, की आताची पिढीकडे तुम्ही असं कसं लक्ष दिलं की बाबा जुने माणसं नवीन पिढी ह्यांना एकत्र घेऊन हे काम चांगलं केलं आहे, तुम्हाला काय वाटतं? तर असं एक तुम्ही आता प्रश्न केला की तुम्ही एक कुस्ती क्षेत्रात कसं काय प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. तर आमचे वडील हे पैलवान होते आणि त्याच्यातून आम्हाला स्फूर्ती मिळाली की बाबा हे पैलवानी शरीर कसं असतं आणि ठराविक दिवसच ते शरीर कमवायचे दिवस असतात. म्हणून आपण चांगली पिढी, निरोगी पिढी गावामध्ये तयार होण्यासाठी त्याची शारीरिक परिस्थिती चांगली व्हावी म्हणून या कुस्ती क्षेत्राकडे आम्ही लक्ष दिलं आणि जास्तीत जास्त आमचा असा प्रयत्न चालू आहे की एक मोठी तालीम या गावामध्ये बांधायची आणि मोठी तालीम बांधून कमीत कमी 100 ते 50 मल्ल या लहान मोठ्या या तालमीत तयार झाले पाहिजेत, अशी एक माझी अपेक्षा आहे. आणि ते मी आहे तोपर्यंत करण्याचा मी प्रयत्न करीन आणि त्याप्रमाणे लोकांनी त्याला साथ द्यावी. अगदी माझ्या मनातले बोलले तात्या, कारण हा विचार माझा होता. कारण 2 वर्षामध्ये मी मोठी तालीम आणि मॅट तालीम टाकणारच होतो इथं. तर तसं नियोजन खरं तर माझं होतं तात्या, पण धन्यवाद. तुम्ही जर ही करणार असाल गाव तर मला आणखीन आनंद वाटेल. याच्यासाठी पण आपल्याला हरियाणाचे कोच वगैरे बाहेरचे ठेवावं लागतात, कारण की स्पर्धेला पण मुलं खेळले पाहिजे. हे मैदानी खेळ तर खेळून इथं होणार नाहीये, स्पर्धेला मुलं खेळले पाहिजे. तर मला थोडंसं अति आनंद झाला, कारण की हे तालीम हे नियोजन फक्त माझ्या मनामध्ये होते. कारण मी 2 वर्षामध्ये मी ते टाकणारच होतो. त्याला जवळपास एक 18 ते 20 लाख रुपये खर्च येतो. त्याचं नियोजन पण माझं चालूच होतं. पण तात्यांनी बोलल्यामुळे मला अगदी आनंद वाटला की तालीम टाकणं एवढं सोपं नाहीये. ह्या गावामध्ये तालीम टाकणं एवढं सोपं नव्हतं. आजूबाजूच्या परिसरामध्ये तालमी आहेत, भरपूर नामांकित तालमी आहेत. त्याच्यातून सुद्धा तात्या काय म्हणले, एक भव्य दिव्य असे तालीम उभा करण्याचं नियोजन आहे. पण मला असं वाटतं तात्या की तिथं मुलींना पण प्रशिक्षण घेता आलं पण, कारण मुलीही कुठं मागे राहिले नाही पाहिजे. मुलीची इच्छा असेल तर आपण मुलींना सुद्धा, आता मुली सर्व क्षेत्रात तयार झालेले आहेत, हे करतात आणि काम करतात. मग हेच क्षेत्र मुलींनी का मागे ठेवावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे. ठीक आहे, ज्या मुली सामील होतील या ह्याच्यामध्ये त्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्याच्यासाठी वेगळं करावं लागेल तुम्हाला ते? नाही करू ना, पण अगोदर स्थानिक लेवलला तयारी दर्शवली पाहिजे. हे महत्वाचं, हे महत्वाचं असा प्रकार होतो. हे महत्वाचं, कारण लोणी देवकरला ह्याच्या खाली आपण तुम्ही बाहेर फिरता आणि बाहेर फिरून तुम्हाला सगळी बरीचशी माहिती आहे आमच्यापेक्षा, आणि ह्या प्रकारे कसं हँडल करायचं किंवा कसे ह्याच्यामध्ये सुधारणा करायची हे आपण राबवू शकतो. नक्कीच तात्या, मी नक्कीच तात्या ज्या काही त्रुटी असतील बारीक किंवा त्यांना बाबा या गोष्टी लक्षात येत नसेल कमिटीचे वगैरे, तर मी ती सांगेल नक्कीच की तालमीसाठी काय करावं लागतं, तालमीचे नियोजन कसं असतं अवश्य सांगेल. कारण मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेर पण कुस्त्यांसाठी जातो. कुस्ती काय असते किंवा कुस्ती का सारखं नाव घ्यावं, कारण की भरपूर पिढी व्यसनाधीन होत चालली आहे, नवीन पिढी येणारी, आणि एकोपा निर्माण होत नाही. मुलांना चांगलं वळण लागत नाही. खरी इस्टेट आपली मुलं असतात. मला एक सांगायचं मंडळी, खरी इस्टेट ही आपली मुलं असतात. तुमच्याकडे पैसा किती कोणी बघत नाही. कारण तुमचा एक मुलगा सदृढ असेल, चांगला जॉबला लागला किंवा चांगला नामांकित मल्ल झाला तर त्याला पूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेरही ओळखलं जातं, जगामध्ये ओळखलं जातं. तर खूप खूप धन्यवाद तात्या, तुम्ही खूप छान सांगितलं आहे आणि अगदी परंपरा टिकून चालवली आहे. शून्यातून विश्व निर्माण केलं होतं, आज ते भरपूर आकाशी गेलं आहे जवळपास. नक्कीच मला थोडंसं आनंद वाटला, कारण की जे काही माझ्या मनात गोष्टी होत्या ती तात्याने स्वतःहून बोलून दाखवल्या की बाबा गावासाठी काय केले पाहिजे, तालीम केले पाहिजे. तालीम आहेत,
अगदी फेमस तालमी पण जवळ आहेत, बारामती असेल, इंदापूर असेल, आणि त्याच्यापासूनही मुलांना तिथं शेती सोडून किंवा व्यवसाय सोडून जाता येत सगळ्या नाही. मुलांना तिथपर्यंत पोहोचता येत स्थानिक नाही. लेवलला आपण तयार करायची. सगळ्या मुलांना तिथपर्यंत जाता येत नाही. सगळ्या मुलांना घरची कौटुंबिक परिस्थितीमुळे नाही करता येत तिथं, कारण की तो खर्च मोठा असतो तालमीचा, कारण खाद्याचा खर्च वगैरे मोठा होता, कारण आज सगळ्याच वस्तू महाग झालेल्या आहेत. तर बघा, गावाचं कड तात्यांचं इतकं लक्ष आहे की जेणेकरून पुढच्या भविष्यातल्या पिढीला सुद्धा कधी प्रॉब्लेम राहणार नाही. ही आत्ताच तयारी चालू आहे. मला आनंद वाटला तात्या, आणि अवश्य या गोष्टी साकार होणार आहेत, कारण की आतापर्यंत एकही त्यांनी निर्णय घेतलेली गोष्ट मागं राहिलेली नाहीये आतापर्यंतची. म्हणजे बारीक बारीक गोष्ट असतील, मोठ्या गोष्टी असतील, निर्णय घेतला की ते पूर्ण करणार म्हणजे करणारच. शून्यातून विश्व निर्माण केलं होतं, आज ते आकाशी आहे. बरं वाटलं तात्या. आणि मदनवाडी हे गाव माझ्या मुलांच्या माध्यमातून अगोदरच बाहेर गेलेलं आहे ना, या व्हिडिओच्या माध्यमातून अवश्य जाणार आहे, कारण की हे छोटंसं गाव आहे. जसं वाटतं एवढं सोपं नसतं, माणसाला बोलणं सोपं वाटतं, पण ते करून दाखवतात. यात्रा कमिटी असेल, पूर्ण निर्णय सगळ्यांची चर्चा करून तात्या ते निर्णय घेतला जातो. धन्यवाद तात्या पुन्हा एकदा. आभारी.